हॅलो एव्हरीवन, वेलकम टू लर्न अँड एन्जॉय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्रिसिएशन ऑफ पोयम कसं लिहायचं असतं, त्याचे कोणते कोणते पॉईंट्स असतात ते पाहणार आहोत. आणि 10th स्टँडर्डच्या ज्या पोयम्स आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या, त्यांचे ॲप्रिसिएशन ऑफ पोयम आपण एकामागे एक पाहणार आहोत. देन लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ. द ॲप्रिसिएशन ऑफ पोयम मेन पॉईंट्स. ॲप्रिसिएशन म्हणजे काय तर रसग्रहण. एखाद्या कवितेचे ॲप्रिसिएशन म्हणजे त्या कवितेची रचना, विषय, आशय, कवितेत मांडलेले विचार, भावना, प्रसंग, शब्दयोजना, भाषाशैली, भाषिक अलंकार इत्यादी वैशिष्ट्ये ओळखून त्यातील उत्तम गुणांचा आनंद घेणे. कवितेतील आनंद देणाऱ्या विविध अंगांचे वर्णन, त्यांच्या तुमच्यावर पडलेला प्रभाव, त्या कवितेतील कोणते गुणविशेष तुम्हाला भावले इत्यादींविषयी तुमचे विचार, भावना, कविता समजून घेऊन व्यक्त करणे महत्त्वाचे असते. आणि ॲप्रिसिएशनमध्ये 8 मेन पॉईंट्स असतात. सगळ्यात पहिला असतो टायटल. टायटलमध्ये तुम्हाला पोयमचं नाव लिहायचं असतं. यू हॅव टू राईट द पोयम्स नेम इन टायटल सेक्शन. सेकंड पॉईंट इज पोएट. हू रोट दिस पोएट, हू राईट्स दिस पोएट, यू हॅव टू राईट द नेम ऑफ दॅट पोएट. तुम्हाला त्या कवी किंवा कवयित्रीचे नाव पोएटमध्ये लिहायचं असतं. हे 2 पॉईंट फार सोपे असतात, कवितेचं नाव आणि पोएटचं नाव. आता तिसरा पॉईंट असतो थीम, म्हणजे सेंट्रल आयडिया, म्हणजे कवितेचा मुख्य विषय काय आहे, कशावर ही कविता आधारित आहे हे तुम्हाला लिहायचं असतं. दिलेल्या कवितेचा मुख्य विषय, त्या कवितेतील मुख्य कल्पना, मुख्य विचार किंवा घटना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना 2 ते 3 ओळीत लिहायची असते. कवीला कोणता महत्त्वाचा मुख्य विषय अभिप्रेत आहे हे सेंट्रल आयडियामधून समजते. याकरिता कवितेचा सारांश जो असतो त्यावरून तुम्हाला या कवितेची थीम लिहायची असते 2 ते 3 लाईनमध्ये. फोर्थ पॉईंट असतो राईम स्कीम. राईम स्कीम म्हणजे यमक जुळणारे जे शब्द आहे ते कसे आहेत. ए बी सी बी आहे का, पहिली आणि तिसरी लाईन सेम आहे का, दुसरी आणि चौथी लाईन सेम आहे का, 4 लाईन सेम आहेत, किंवा पहिली आणि दुसरी सेम आणि तिसरी आणि चौथी सेम आहे, म्हणजे ए बी बी सी अशी आहेत का, ते तुम्ही बघायचं आहे. आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये तो आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. जेव्हा आपण एक ॲप्रिसिएशन ऑफ पोयम घेऊ त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल. नेक्स्ट वन असतं फिगर ऑफ स्पीच, म्हणजे अलंकार, भाषिक अलंकार. मग ते मेटाफर आहे म्हणजे रूपक अलंकार आहे, सिमिली म्हणजे उपमा अलंकार आहे, इन्व्हर्जन म्हणजे व्युत्क्रम आहे, पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती आहे, अँटिथेसिस म्हणजे विरोधाभास आहे, ॲपॉस्ट्रॉफी, ॲलिट्रेशन, रिपिटेशन, हायपरबोली, कोणत्या टाईपचा फिगर ऑफ स्पीच त्या कवितेमध्ये वापरलेला आहे ते समजून घ्यायचं आहे आणि ते तिथे त्याचं नाव लिहायचं आहे. नेक्स्ट आहे स्पेशल फीचर्स, म्हणजे त्या कवितेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहे, ती इमॅजिनरी पोयम आहे का इम्प्लाइड मिनिंग आहेत, त्याच्याबद्दल कमीत कमी 5 ते 6 ओळींमध्ये लिहायचं आहे. आणि 7th पॉईंट असतो फेवरेट लाईन. तुम्हाला त्या पूर्ण कवितेमध्ये कोणती लाईन सर्वात जास्त आवडली ते लिहायचं असतं. आणि लास्टमध्ये त्याचा रिझन, वाय आय लाईक ऑर डोंट लाईक द पोयम. तुम्हाला ती पोयम का आवडली किंवा का नाही आवडली, दोन्हींचं कारण तुम्हाला 8 पॉईंटमध्ये विथ रिझन द्यायचं असतं. आलं लक्षात? देन टुडे we are going to take the first appreciation of poem, that is standard 10th, a teenager's prayer. टीनेजर म्हणजे काय, ज्याच्या लास्टमध्ये टीन येतो, TEEN. जोपर्यंत टीन येतो तोपर्यंतच्या वयाची जी मुले असतात ते टीनेजर्समध्ये असतात. आता टीन कधीपासून सुरू होतो, 13. 12ला टीन आहे का लास्टमध्ये, नाही. 13 पासून ते 19, कारण पुढे काय आहे 20ला टीन नाही आहे. TEEN, टीन हा वर्ड जिथपर्यंत आहे तिथपर्यंतची मुले, म्हणजे वयाच्या 13व्या वर्षीपासून ते 19व्या वर्षापर्यंतची जी मुले असतात ते टीनेजरमध्ये येतात. देन पहिली पोयम 10th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश सब्जेक्टची आहे, अ टीनेजर्स प्रेयर. या पोयमचं आज आपण ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. व्हॉट इज द ॲप्रिसिएशन ऑफ पोयम.
आता फर्स्ट काय असतं त्याचं टायटल. फर्स्ट पाहिलं आहे आपण टायटल. टायटल काय आहे या पोयमचं? येस, अ टीनेजर्स प्रेयर इज द टायटल ऑफ दिस पोयम. देन द सेकंड पॉइंट ऑफ दिस पोयम इज poet. Who wrote this poem? A poet of the poem is J. Morse. Third point is theme or central idea of the poem. The theme of the poem is a teenager's dilemma about making the right decisions. The responsibility of choice falls fully on him or her. A wrong decision may ruin the whole life. Hence, the teenager in the poem recognizes the need to pray for God's help and guidance. या पोएममध्ये असंच दिलेलं आहे ना का टीनेजरला राईट डिसिजन घ्यायचं आहे आणि गॉडच्या गायडन्समध्ये चालायचं आहे. द नेक्स्ट पॉईंट इज राईम स्कीम. या पोएमची राईम स्कीम काय आहे? दुसरी आणि चौथी लाईन यमक जुळणारे शब्द आहेत. म्हणजे ABCB. ए आणि सी वेगवेगळे आहेत. दुसरी आणि चौथी लाईन काय आहे? सेम आहे. मग फॉर्मॅट काय येणार? ABCB. करेक्ट. फिगर ऑफ स्पीच कोणता आहे? ॲपोस्ट्रॉफी. ॲपोस्ट्रॉफीमध्ये कोणता आहे ती लाईन? प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. द स्पीकर ऑफ द पोएम डिरेक्टली ॲड्रेसेस द ॲब्स्ट्रॅक्ट एंटिटी गॉड. गॉड आहेत का आता? नाही. हेन्स द फिगर ऑफ स्पीच इज ॲपोस्ट्रॉफी. This line is specially striking because of the tone of the whole poem is one of the apostrophe. करेक्ट. या पोएममध्ये या लाईनमध्ये ॲपोस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे, म्हणून फिगर ऑफ स्पीच काय येईल? ॲपोस्ट्रॉफी. नेक्स्ट पॉईंट इज सिक्स्थ, स्पेशल फीचर्स. दिस इज द शॉर्ट बट क्वाईट वेल स्ट्रक्चर पोएम. In the first two stanzas, the speaker of the poem, that means a teenager, contemplates on the burden of making choices. In the following two stanzas, the speaker of the poem seeks God's help to show him or her right path. In the final stanza, the speaker concludes that he or she would always cherish the teenage years spent under the constant guidance of Almighty God. Barabar? And the second last point is favorite line. And the favorite line is, my favorite line is, I can choose to take the right decisions. I can choose to take the right road of life, and that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Why I like these lines? Because these lines are very clearly convey the problem faced by every teenager at the junction of the teenage. One may either choose the road that leads to success or end up taking path to ruin. So making the right choice at the age is very important. Through these lines, the poet puts across a strong and valid message to all teenagers. And the last point, why I like the poem? I like the poem for its clear and important message. As a teenager myself, I can very well relate to this very relevant message. This is the appreciation of poem. Okay, we will meet in next video with next topic. Thank you very much.